आता एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये थंडगार कुल्फी घेऊन आम्ही शिखर शिंगणापूरहून निघालोत म्हसवडच्या दिशेने. तिथे पोहोचेपर्यंत श्री शांभवी झोपले होते, त्यामुळे आम्ही तिघेच दर्शनासाठी निघालो. मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे आणि त्याहून सुंदर आहे ती देवाची मूर्ती, एकदम प्रसन्न करणारी. पाहता क्षणी ना डोळे दिपतील एवढं तेज तुम्हाला जाणवेल. त्या गोष्टीमध्ये लॉजिक शोधत बसलं ना तर मोठी माणसं दुखावतात, त्यामुळे आईंच्या आग्रहासाठी मी हे केलं. त्यानंतर आम्ही सातारी कंदी पेढे घेतले आणि काही तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलोत खरसुंडीला. हे आमचं कुलदैवत आहे. हे आहे गोडकुंड. इथे हातपाय धुतल्याशिवाय किंवा आंघोळ केल्याशिवाय आपण दर्शनाला जाऊ शकत नाही, अशी आख्यायिका आहे. आता याचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवर आलाय, त्रिकोणामध्ये लिंक देते, तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. शांभवी मात्र प्रवासाने कोमेजून गेली होती. त्यानंतर मग आम्ही थोडंसं तिथे रस वगैरे घेतला, थोडं रिफ्रेश झालो आणि मंदिराच्या इकडे आलो. देवासाठी हार, गुलाल आणि पेढे वगैरे घेतले आणि तिथे एक खूप मजेशीर किस्सा घडला होता, तो मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इथे खूप मोठी अशी घंटी आहे देवाची, तर ती घंटा वाजवल्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो. जुलैपर्यंत खूप मोठी अशी यात्रा भरते आणि गोडकुंड आणि इथला जो काही परिसर आहे तो पूर्ण गजबजलेला असतो. आता आम्ही दर्शन वगैरे केलं आणि खरं सांगू ना तर कुलदैवताचं दर्शन का करायला पाहिजे याची प्रचिती तिथे गेल्यानंतरच येते. बरं, तुम्ही जाता की नाही तुमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर रावळामध्ये जरा वेळ बसलोत. इकडे शांभवीची धमाल चाललेली होती, ती काय घरी यायचं नाव घेत नव्हती. आता परतीचा प्रवास करायचा आहे, पण पुन्हा मनात तीच भीती उलटी होण्याची. सगळेजण गाडीमध्ये काही ना काही चटरपटर खात होते, पण मी मात्र तोंडाला कुलूप लावलेलं. त्यानंतर येऊन पोहोचलोत कोल्हापुरात. किती नाही म्हटलं तरी आपलं घर ते आपलं घर. घरी आल्यास खूप भारी